एकविरा माते की जय. आई माऊलीचा उदो उदो. हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोल्हेवाड्याचा नाखवा कृपाल मंडळी नागेश भंडारी. तर आज आम्ही निघालेलो आहोत थेट मच्छीला. तर आता आपण पाहू शकता वाजलेत किती, समोरच घड्याळ आहे, आपण पाहू शकता वाजलेले आहेत 2 गाईज. तर आता आमच्या मागची मेहनत जी काय आहे ती आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. तर नाखवा जसा समुद्रात बोट घेऊन जातो, ऊन असो, वारा असो, पाऊस वारा असो किंवा हिव असो, थंडी असो, त्या थंडीमध्ये जसा बोट घेऊन मच्छी बंदरापर्यंत आणतो, तसंच आमचं हे देखील काम आहे. बंदरावर थेट आम्ही जात असतो. ऊन असो, वारा असो किंवा पाऊस असो किंवा थंडी असो, तर तो जाऊन आम्ही बंदरावर किंवा मार्केटला रात्री अपरात्री आमच्या जीवावर काय बेतते ते आता आपण पाहालच की ते आम्हाला संघर्ष करायला लागते. तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा, फुल मजा येईल, धमाल होईल. पूर्ण मच्छी वगैरे तुम्हाला आज बघायला भेटेल आणि काय आमची लाईफची काय खरी परिस्थिती आहे, आमचं कसं संघर्ष आहे या धंद्याचा, तो पूर्ण आपल्याला आज पाहावयास मिळेल. तर कंटिन्यू राहा मित्रांनो. चला तर मग कंटिन्यू राहा. पाहू शकता पाटी वगैरे तयार आपली. चला तर मग पाहू शकता काका आहेत, इकडे भाऊ आहे, सर्व नाखवा लोक आहेत बघा, पाहू शकता तुम्ही. चला तर मग आता थेट बंदरावर. जी पहा आपली नाखवा एक्सप्रेस, मच्छी एक्सप्रेस. हार वगैरे घालतात बाबा, प्रदीप भाऊने आणलेला आहे हार आज आईला, वेणी वगैरे. चला तर मग कंटिन्यू राहा. एकविरा माते की जय. गाईच पाहू शकता आता गणेश भाऊ भेटलेले आपल्याला सोनाळ्याचे. चला चला तर मग. काळोख असल्यामुळे जरा दिसत नाहीये कॅमेऱ्यान. पाहू शकता वडकवाल्यांचा टेम्पो आहे हा. तो सदा का बघा तुम्ही गोदरी घेऊन का झोपले वरते. काहीच पाहू शकता, जरा झूम करता मी. तो बघा ट्रॉफिक एवढी आहे ना, रस्त्याचं काम चालू आहे ना, म्हणून ट्रॉफिक भरपूर लागले आम्हाला. काहीच पाहू शकता तिकडे पुढे पण एक मच्छीची गाडी चालू आहे. आणि बघा मस्त गोदऱ्या बिद्र्या घेऊन मस्त वेळ झोपलेला आहे सदाशिव भंडारी आमचा. तुम्हाला वाटतं हा धंदा एवढा सोपा आहे, पण किती खर्तर आहे धंदा ना, किती म्हणजे या धंद्यामध्ये कष्ट आहे ना, ते त्या आता आम्हालाच माहिती. आता बघा कसे आम्ही प्रवास करतो ते बघा. अर्धी लोक ना ती 2-3 टेम्पो पुढे आहेत, ते कसं झोपून बिपून असं चाललेले आहेत बघा गाईज. आम्ही बसून चालले, आता आम्ही बसून चालले आहोत. काय आम्हाला त्रास आहे किती जपू शकता. किती तकलीफ घेतो आम्ही. लय तकलीफ आहे धंद्यात. सस्ता आहे सस्ता कुठे आहे एवढा महाग मच्छी आहे. फुलाची मेहनत आहे धंद्यात. काय आता तुम्ही पाहालच कसं काय आहे ते पुढे. रात्रीची वेळ आहे 2 वाजाची, झोप नाही मिळत आम्हाला. तुम्ही घरी झोपल्या, पण आम्ही आता काय वनवास करता आमचा माहिती. ही एक तिसरी गाडी आहे गाईज, पाहू शकता तुम्ही. गाईज आता आम्ही ठाण्यापर्यंत आहोत, गॅस भरण्यासाठी आता थांबलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही गॅस आमची थांबलेली आहे आता गॅस भरण्यासाठी. दुसऱ्या गाड्या लावल्या त्याच्यामुळे काही गॅस भेटत नाही आता. गॅस वगैरे भरून झालेले आहे आता. गाईज समोर पाहू शकता तुम्ही, हा आहे मुलुंड चेक नाका. आता मुलुंड चेक नाका क्रॉस केलेला आहे आम्ही आता.
गाईज वाहनांची वर्दळ देखील भरपूर असते या टायमात, पाहू शकता तुम्ही. वडाला बोगदा. गाईस पाहू शकता फ्रीवे. गाईचा आहे अटल सेतू, जो अलिबागला गेला आहे ते पाहू शकता. गाईस फायनली आता मार्केटमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत, पाहू शकता तुम्ही. पाट्या वगैरे सर्व मार्केटमध्ये उतरून नेल्यात काकानी बाबांनी. आता मी ही गाडी आहे ना आपली, ही गाडी आता पार्किंगला लावतोय, म्हणजे मच्छी यायला टेन्शन नाही. ही पार्किंग आहे आपली. गाईज मामा पण आमचे होते पार्किंगला, कुंडलिक मामा आपण पाहू शकता. ते बघा गाडी वगैरे पार्किंगला लावलेली आहे आणि आता थेट पोहोचलेलो आपण आपल्या गाड्यावर. आणि आपण पाहू शकता मार्केटमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. थंडीमुळे जास्ती मच्छी भेटत नाही आहे, तरी पाहूया आपण काय काय दिसतं आपल्याला, ते काय काय भेटतं बघ पाहूया. गर्दी आवडी आहे ना, तरी पण उपवास दिवस आहेत म्हणून धक्काबुक्की जरा कमी आहे. गाईज मामा पण दिसला. हाल चालते आपला आता.
कालू आलो थांब आलो थांब. गावच आहे इकडे पोल आहे. कुठला माल वगैरे आपला झालेला आहे घेऊन. तर आता आपण डायरेक्ट निघालेलो आहोत डायरेक्ट पार्किंगला गाडीकडे. तर चला कंटिन्यू राहा. धक्क्यावर पण जायचं अजून. मार्केटवरून आलो कुलाब्याला, पाहू शकता तुम्ही. 4 देवी फुल गर्दी आहे. माल जरा कमी आहे, गर्दी भरपूर आहे. थंडीमुळे पूर्ण बंदर खाली आहे, पाहू शकता तुम्ही. कुठे कुठे तरी लिलाव चालू आहे, पूर्ण बंदर खाली आहे. थंडीमुळे पूर्ण बोट खाली आहे, पाहू शकता तुम्ही. बोलार आहे बोलार. गाईच काहीच मच्छी नाही आहे बोटीना, पाहू शकता तुम्ही. पूर्ण बोटी खाली आल्या आहेत वापिस. पूर्ण खर्च आपला कोली बांधवांचा वाया. या थंडीच्या महिन्यामध्ये असं असतं. पूर्ण बघाल तर तुम्ही इथे हंगामामध्ये गर्दी असते ना एवढी. तर आता पूर्ण एकदम खाली मार्केट आहे हा. पूर्ण खाली बंदर आहे. आता फक्त बोटी दाखवू शकता मी. आता मासली नाही आहे बंदरावर, पूर्ण बंदर खाली आहे. पाहू शकता तुम्ही, पूर्ण बंदर खाली आहे. चला तर गाईज मग आता परत जाऊया आपण पार्किंगला. तिथे मच्छी तर नाही आहे काही. गाईज आता आम्ही निघतो आता इथं पार्किंगवरून. माल वगैरे सर्व झालेला आहे भरून, पाहू शकता तुम्ही. माल पण एकदम शॉर्ट आहे. माल शॉर्ट असल्यामुळे जरा माल जरा कमीच भरलेला आहे, पाहू शकता. आम्ही निघलेले आहे. म्हणजे लाईट जरा नसल्यामुळे कालो का तुम्हाला दिसतं का नाही काय माहिती नाही मला. आम्ही निघलो आता माल घेऊन. माल एकदम शॉर्ट आहे, काय करणार. गाईज आता आम्ही निघतो माल घेऊन आता आपापल्या कोलीवाड्याला. आता हे आहेत आपले कसे होते मार्केटला. कॅमेरा काय बरोबर दिसत नाही, कालो आहे ना. चिमोऱ्यांना भाव लोक कमी देतात, पण भाव पक्का आहे ना. लोक समजा की सस्ते आहे पण रातच्या कधी येऊ लागतं गांडीचं माहिती आहे.
किती लागतंय? फुलाबावरीची पोरं आली आहेत. चला गाईज आता गणेश भाऊना उतरलेला आहे धंद्यावर त्यांच्या सोनाले गावाला. गाईच पाहू शकता आईचं मनमोहक रूप. तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये कृपाल नाही आहे, तो कॉलेजला असल्यामुळं तर म्हणजे रात्री येत नाही आहे धंद्यावर. तर आमचा धंदा असल्यामुळं आता आम्हाला रात्री असा यायला लागतं. बघा किती त्रास आहे, किती मेहनत आहे, किती मेहनत आहे. तुम्हाला कमी किमतीमध्ये मच्छी पाहिजे, पण बघा तुम्ही किती आहे. हाताच्या वाती डोळ्याच्या ज्योती पायाचं इकडे बघा घोडं बघा ते बघा करायला कशी लागतं. पूर्ण कॉलेज घेऊन हायवेचा रस्ता असतं बघा तुम्ही काहीच. आणि एवढी जर मेहनत करून आम्हाला खायला लागतं. आणि तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला त्याबद्दल निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलीवाड्याचा नाकवा. तर चला गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुला माते की जय एलकोट एलकोट जय मल्हार आई मातेचा सदानंदाचा. एलकोट. चला मग.